गाव मुक्कामी आज पालखी आहे बा आणि आज दहीगावचा हरिपाठ सुंदर असा हरिपाठ होणार आहे आणि हरिपाठ सर्व गावकरी वारकरी सगळे मिळून आता हरिपाठ चालू आहे बा. खाली बसलेले सर्व ठेवलेला हरी नंदीवास मानो तुझी देवी
समाधी जीवनवारी पाठ समाधी जीवनवारी पाठ समाधी संजीवनारी पाठ समाधी संजीवनारी पाठ हरि मुखे भला 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 समाधि संजीवनारी पाठ समाधि संजीवनारी पाठ समाधि संजीवनारी पाठ समाधि संजीवनारी पाठ हरि मुखे भला हरि मुखे भला हरि मुखे भला हरि मुखे भला हरि मुखे हरि मुखे भला पुण्याची गणना कोण कोणी पुण्याची गणना कोण कोणी पुण्याची गणना कोण कोणी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे त्यांच्याकडून निमराज महाराजांच्या नवीन जागेसाठी जे आपण 1,11,00,000 रुपयाला जागा घेतली
त्या जागेसाठी 21,000 रुपयाची देणगी त्यांच्याकडून या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं पालखी सोहळ्याच्या वतीनं सहर्ष स्वागत. ते आणि त्यांच्या सौभाग्यवती यांची इथं शेवटची एक फुगडी होईल आणि लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. भीमराव कोंडलकर यांच्याकडून, म्हणजे दहीगावचे जावई बर का, पालखी सोहळ्यामध्ये 17 वर्ष चालतात, त्यांच्याकडून 21,000 रुपयाची देणगी पालखी सोहळ्याच्या नवीन जागेसाठी आली. आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा PS आहे. त्यांनी आपल्या जवळ असणाऱ्या कुकडी सहकारी साखर कारखान्यात 7 वर्ष ड्युटी केली. आणि विशेष म्हणजे ते मला साहेब होते. आता ते म्हणले पैसे नाहीत माझ्याकडं, नाही दिले तुम्ही तर मी भरीन, पण पुढल्या वर्षी सासरवाडीत परत चव घालीन. एक फुगडी होईल. कोंडलकर वहिनी आणि भीमरावजी कोंडलकर यांची नाचून फुगडी होईल. पकवायचे चला. चांगलं वाजवा, चांगलं वाजवा, वाजवा चांगलं. व्हिडिओ काढतो त्याचा फुगडी. एवढी फुगडी झाल्यानंतर लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. छोटे छोटे मोठे नाही म्हणजे कोणता व्हिडिओ पाहिजे? संतोष महाराज कवठाळे आहे ना यांचा होईल. मोठे मोठे व्हिडिओ आहेत. नाही नाही बारका बारका व्हिडिओ बारका व्हिडिओ नाही, जरी 2-3 मिनिटाचे 4 मिनिटाचे व्हिडिओ युट्यूबवर युट्यूबवर. साधं नाही बरं एखादा व्हिडिओ तुम्हाला कट करून सोडेल. मग कट करून. मी आहे ना हां. त्यात सोडा हा तुमचं जे आहे ते तेवढा भाग कट करून सोड मला सोडा युट्यूबवर सोडायच्या आधी सोडेल. चालू ती युट्यूबला सोडायचं युट्यूबला सोडायच्या आधी मला इथून काढता. कोंडलकर वहिनी कुठे आहेत? कोंडलकर वहिनी